नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर. केंद्राने लागू केली नवीन सिस्टम. कसा होणार फायदा आणि कोणाला होणार? सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने दिलासा देणारी नवी सिस्टम आणली आहे. केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अकाउंट म्हणजेच वेतन खाते पॅकेज सुरू केले आहे. काय आहे ते वेतन खाते पॅकेज जाणून घेऊयात सविस्तर. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. नव्या वेतन पॅकेज सिस्टममुळे कर्मचाऱ्यांना एकाच अकाउंटमधून बँकिंग, विमा आणि कार्डशी संबंधित अनेक फायदे मिळणार आहेत. तसेच हे खाते झिरो बॅलन्स असणार आहे. ही सुविधा केंद्र सरकारच्या ग्रुप ए, बी आणि सी मधील सर्व कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असणार आहे. सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपले विद्यमान सॅलरी अकाउंट सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत अपग्रेड किंवा मायग्रेट करून घ्यावे असे आवाहन मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. मात्र या योजनेत सध्या ग्रुप डी कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. कशा असणार सुविधा? बँकिंग सुविधांबाबत सांगायचे झाले तर हे खाते पूर्णपणे झिरो बॅलन्स असणार आहे. RTGS, NEFT आणि UPI व्यवहार पूर्णपणे मोफत असतील. चेकबुकची सुविधा मिळेल. तसेच लॉकर भाड्यावर सवलत किंवा माफी दिली जाऊ शकते. याशिवाय गृहकर्ज, शिक्षण कर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जावर कमी व्याजदर आणि कमी प्रोसेसिंग फीचा लाभ देखील मिळू शकतो. या पॅकेजमध्ये 1.5 कोटी रुपयांपर्यंत वैयक्तिक अपघात विमा आणि 2 कोटी रुपयांपर्यंत हवाई अपघात विमा देण्यात येणार आहे. तसेच 20 लाख रुपयांपर्यंत इनबिल्ट टर्म लाईफ इन्शुरन्सचा समावेश असून गरजेनुसार त्याची रक्कम वाढवता येणार आहे. आरोग्य विम्यामध्ये कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबाचा समावेश असेल. डेबिट आणि क्रेडिट कार्डवर विमानतळ लॉन्स असेस, रिवॉर्ड पॉइंट्स आणि कॅशबॅक सारख्या सुविधा मिळणार आहेत. एकूणच ही नवी सिस्टीम केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक फायदेशीर ठरणार आहे.